हा व्हिडिओ पूर्ण पहा. अर्ध्यात सोडून गेल्यावर युट्यूबच्या अल्गोरिदमला असे वाटते की हा व्हिडिओ कोणालाच आवडत नाही, म्हणून ते हा व्हिडिओ लोकांना दाखवणे बंद करते. प्रत्येक हिंदूने हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवर शेअर करून जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत पोहोचवावा. लाईक हाईप करावे जेणेकरून व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचेल. हिंदू म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाने पहा. आज नाही जागे झालो तर आपण संपलो म्हणून समजा. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, तुमच्या आजूबाजूला जे काही घडते तुमच्या कानावरती येते. नाशिकमध्ये कुठला IT सेक्टरमध्ये जिहाद होतोय, आजूबाजूला तर किती मुली उचलल्या जातात, किती मुली पळवल्या जातात तुम्हाला माहिती नाही. हालेलुयावाले तुमच्याकडे किती येत आहेत, तुमच्या धर्मातील, समाजाचं सोडून द्या, तुमच्या हिंदू धर्मातील किती लोकांना घेऊन जातात माहिती नाही. किती आपल्या धर्मातली लोक ही इकडे दलित होत आहेत, नवबौद्धमध्ये जात आहेत, ती किती कन्वर्ट होत आहेत त्याच्याविषयी आपल्याला माहीत नाही. अजून इतर धर्म किती स्वीकारले जातात, कोणी जैन होत आहे, कोणी काय होत आहे आपल्याला माहिती नाही. आणि यातून एकच गोष्ट होते, हिंदू धर्म हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातोय, त्याची ताकद कमी होत चालली आहे. आणि कारण त्या गोळाच्या एका ढेपेला हजारो लाखो मुंगळे चिकटलेत हे आपल्याला कळत नाही, दिसत नाही. आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये येणाऱ्यांची संख्या किती आहे आणि हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मांमध्ये जाणाऱ्यांची संख्या किती आहे याचा एकदा अभ्यास करा. मग तुम्हाला कळेल की आपण नक्की धर्म म्हणून किती सजग आहोत, किती जागरूक आहोत. हिंदू म्हणून या पूर्ण पृथ्वी तलावरती किती देश आहेत? एकमेव भारत, एकमेव हिंदुस्थान. आणि त्यातही आपण किती आहोत याचा विचार एकदा केला पाहिजे. अख्खा पाकिस्तान जर पूर्णपणे मुसलमान असेल, अख्खे बाकीचे देश जर त्या लोकसंख्येचे असतील, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना घेऊन उभा राहतोय. त्यात मग आम्हाला हिंदू म्हणून शोधतोय तेव्हा आम्हाला सापडतच नाही का? कारण ऑलरेडी किंवा आधीच या सगळ्यांनी आम्हाला हळूहळू ओरबडायला सुरू केलंय. हे मुंबईतल्या एका लोकलमधली दृश्य आहेत. इथं काही ख्रिश्चन लोक ही अशी पुस्तकं लावून गेलेत की आमच्या धर्मामध्ये या कॉन्टॅक्ट्स वगैरे देऊन, म्हणजे किती प्रकारच्या लेवलचं धर्मांतरण आणि या सगळ्या गोष्टी खेचण्यासाठी आपल्या लोकांना चालू आहेत. तुम्ही याचा विचार करू शकत नाही. IT सेक्टर असो, तुमचं कॉर्पोरेट सेक्टर असो, याच्यामध्ये जिहाद चाललाय. तुमच्या कॉलेजमधल्या मुलींना फसवलं जातंय, त्या खास करून हिंदू मुलींना टार्गेट केलं जातंय. त्यातून तुमच्या मुली हळूहळू कमी केल्या जातात, आपल्याला माहिती नाही. जो गोरगरीब हिंदू आहे, जो आदिवासी आहे, आपला हिंदू आदिवासी असेल किंवा हिंदू बाकीच्या जातीमधला असेल, त्यांना हे हालेलुयावाले टार्गेट करतायत. पैसे देऊन त्यांना विकत घेतलं जात आहे, राशन पाणी देऊन त्यांना धर्मांतरण करून घेतलं जात आहे. सगळ्यात मोठं फॅड महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये या सगळ्या लोकांनी चालू केलं आहे. हळूहळू हिंदूंची लोकसंख्या कमी करायची. मुसलमानांचं तर घेऊच नका, नाही ऐकलं तर मानेवरती सुरीच ठेवतायत. त्यामुळे ते तर धर्मांतर उघड चाललंय. आपल्यातलीच लोक किती आहेत आज ही दर्ग्यामध्ये जाऊन पाया पडणार, आज ही जाऊन त्या बाबांची काय जडीबुटीन काय घेणारी अशी किती लोक आहेत आपली, याचा एकदा जरा विचार करा. आजही मुंबईमधला 50% हिंदू त्या हाजी अलीला जाऊन माथा टेकतो आणि मग आम्ही आमच्या धर्माच्या गोष्टी करायच्या, धर्माला वाचवण्यासाठी लढायचं. आम्ही याचा पहिला विचार कधी केलाय का की आम्ही नक्की कुठल्या मार्गातून जातोय, आमच्यावरती नक्की काय येऊन बेतलंय? सगळ्या बाजूनी नुसते लचके तोडतायत हिंदू धर्माचे, हिंदू लोकांचे. आम्ही गाफील आहोत. आम्ही जातीमध्ये उभ्यागलोय. आता मराठा आणि OBC म्हणूनच भांडणं लावले. लढा ते ज्याला हिंदूंनो, तुम्ही लढा. इंग्रज करून गेले इतक्या वर्षांनी, या भूमीला या मुघलांनी बेचिराग करून टाकलं. आता आमचे राज्यकर्ते बेचिराग करतात. आम्ही हिंदू म्हणून एक आहोतच कुठं? आम्ही ब्राह्मण वेगळे, मराठा वेगळे, बाकी सगळे वेगळे. एका मुस्लिम पोरग्याला, एखाद्या जिहाद्याला एखादी मुलगी हिंदू पटवण्यासाठी पैसे दिले जातात, कन्वर्ट करण्यासाठी पैसे दिले जातात. कुठून या आखाती देशांमधून त्यांना इथं पैसा येतो. या ख्रिश्चनांना कुठल्या युरोपियन देशांमधून, या इकडे सगळ्या देशांमधून इथं त्यांना पैसा येतो. इथं कन्व्हर्जन आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फंडिंग केलं जातं. हिंदू आमचा झोपलाय. नाही, मला देवी देवतांवरती तर विश्वास राहिला नाही, म्हणून मी तिकडं हालेलुया करायला गेलो, म्हणून मी तिकडं बुरखा घालायला गेलो. चिंता वाटते कधी मनाला, टेन्शन येतं. हे तर आयुष्याचं टेन्शन आहेच, पण टेन्शन येतं किंवा एक काय म्हणू आपण त्याला, एक कुठेतरी बर्डन येतं एका डोक्यावरती की काय होणार माझ्या धर्माचं. नाही, संपणार नाही होत. तेव्हा नाही संपलो तर आत्ता कुठून संपणार आहे? कारण हिंदू धर्म हा शाश्वत आहे, सनातन आहे. जेव्हा कधी आपल्यावरती वाईट वेळ येईल तेव्हा कोणी ना कोणीतरी जन्म घेईल आणि उभं राहील या धर्माला वाचवण्यासाठी. हा धर्म कधी संपणारा नाही आहे, कारण हा एकमेवच या पृथ्वीवरती धर्म आहे. बाकी सगळे पंथ, बाकी सगळे आत्ता तयार झालेले. आणि ही सगळी आपल्याच फांद्या. आपण खोड आहोत, आपण मूळ आहोत, आणि त्याच्यावरती ही फुललेली फुलं जी फुलणार आहेत, पडून गाळणार आहेत. त्याच्यामुळे यांचा जास्त विचार नका करू.
पण तुम्ही हिंदू म्हणून तुमच्या जेव्हा समाजाला पूर्णपणे असे लचकेत तोडले जातात तेव्हा तुम्ही किती सजग असता हे फार महत्त्वाचं आहे. आज हिंदूंचाच पैसा घेतला जातोय आणि हिंदूंच्या ढोंगणात सगळ्या गोष्टी सारल्या जात आहेत. तुम्ही एखाद्या मुसलमानाच्या हॉटेलमध्ये जाता, त्याची बिर्याणी खायला जाता, तिथे जाऊन त्याला पैसे देता, तो पैसे गोळवून त्या दर्ग्यात जातो, दर्ग्यामध्ये पाया पडतो, त्याचा काही जी रक्कम असेल दर शुक्रवारीच भरायची, कारण दर शुक्रवारी यांना काही पैसे द्यावे लागतात त्यांच्या धंद्यातले. तो तिथं भरल्यानंतर तो दर्गावाला पैसा कुठल्या तरी महत्त्वाच्या मशिदीत जातोय, तिथनं ती संघटना कुठेतरी बाहेर पाठवते, इथला पैसा मग त्या देशांमध्ये जातोय. इराणचा खामेनी मारला, 1000 कोटी रुपये इथल्या मुसलमानांनी जमवले, ते सगळे सोनं नाणं काय काय आणि इराणला पाठवलं. हे पैसे जमवले त्यांनी कुठून? तुमच्या खिशातले. तुम्ही हिंदू म्हणून तुम्ही त्यांच्या दुकानामध्ये जाता देता, ते अगदी दाड्या बिड्या करून अगदी असे टकाटक बसतात, असं दाखवतच नाहीत की आपण मुसलमान आहोत. आणि मग तुमचा पैसा घेतला जातो, मग अशा पद्धतीनं तो तिकडं पोचवला जातो. तुम्ही गप्प शंड, तुम्हाला काही घंटा फरकच पडत नाही. 10 वेळा ओरडून सांगितलं, 10 वेळा ओरडून सांगितलं की आपला एक रुपया आपल्या हिंदूंजवळच जाऊ द्या, बाकी कुणालाही नजरेसमोर उभं करायचं नाही. आपला एक रुपया आपल्या हिंदूंजवळच गेला पाहिजे, बाकी कोणी असो आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं, कारण ते आपल्याविषयी चांगला विचार करत नाहीत, आपल्याविषयी त्यांची काही धारणा चांगली नाही आहे. मग आपणही त्यांना पैसा देऊन का मोठं करा? आपण आपल्या लोकांना मोठं करू, आपण आपल्या धर्माला मोठं करू, आपण आपल्या संस्कृतीला मोठं करून, हेच आपलं काम आहे. आणि हेच इथून पुढे प्रत्येक हिंदूनं केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत जिहाद चाललाय, या देशातल्या जमिनी घेतल्या जातात वक्फच्या याच्याखाली, अनधिकृत बांधकामं केली जात आहेत, अनधिकृत दर्गे मशिदी कुठं काय 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 उभं राहत आहे काही आपल्याला माहिती नाही. आपल्या जमिनी जात आहेत फक्त निघून, आपल्या हातातून निघून जात आहेत. आम्ही हिंदू म्हणून पण जमिनी विकत नाही, आम्ही मराठी म्हणून मराठीला जमीन विकणं. आता हिंदूंचं कुठं घेऊन बसलात तुम्ही? आमची गावातली जमीन गावात विकायचं म्हटलं तरी आम्हाला मोठा स्वाभिमान आमचा जागा होतो, तेही आम्ही करू शकत नाही. इतकी घाणेरडी मानसिकता आपल्या लोकांची आहे. आपण हिंदू म्हणून कधी मोठे होणार? बघा, हे बाकीचे वरचढ होणार आणि ज्या दिवशी हे वरचढ होणार ना, त्या दिवशी तुम्हाला ताणून मारलं जाईल, एवढं लक्षात ठेवा. माझा शब्द लक्षात ठेवा फक्त तुम्ही. फार येणाऱ्या काळामध्ये विचित्र परिस्थिती होणार आहे. फार. हिंदू म्हणून एक राहा. आर्थिकदृष्ट्या जो समाज बलवान राहील ना, तो समाज इथून पुढे राज्य करणार, एवढं फक्त लक्षात ठेवा. मग त्याची लोकसंख्या काही असो, कारण सध्या धर्मावरती वाईट वेळ आहे, फार वाईट वेळ आहे. फार वेगवेगळ्या ठिकाणाहून लचके खेचले जात आहेत धर्माचे. त्याच्यासाठी बाबांनो फक्त सावधान राहा, सावधान राहा. हिंदू म्हणून एक राहा. तुम्ही हिंदू म्हणून आजही हिंदू आहात ना, सगळ्यात मोठं काम केलं तुम्ही. हे खानदानी रक्त आहे. आणि हे जे तांदळासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी जे झाले ना कन्वर्ट आणि गेले धर्म सोडून तिकडचा तात्पुरता फायदा बघायसाठी, ही सगळी लोक फसणार येणाऱ्या काळामध्ये.